संगम शेवरे येथील भीमा नदीच्या काठी असलेला प्रमुख रस्ता मेघा कंपनीने काँक्रिटीकरण करून देण्यात यावा व संगम वाफेगाव या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी युवासेना जिल्हा प्रमुख गणेशदादा इंगळे यांनी आमरण उपोषण चालू केले आहे। या उपोषणास सोलापूर जिल्ह्याचे नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिली। संगम शेवरे रस्ता हा अकलूज टेंभुर्णी या प्रमुख दळणवळणाचा रस्ता असून दररोज मोठ्या प्रमाणात ये जा केली जाते, तसेच माल वाहतूक केली जाते, आपत्कालीन रुग्ण वाहतूक केली जाते। याच रोडवरती अनेक साखर कारखान्यास ऊस वाहतूक केली जाते। रस्त्याचे नुकसान झाल्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। प्रचंड मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्यामुळे सामान्य माणसांचे मणक्याचे तसेच धुळीमुळे शोषणाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत। यावेळी मेघा कंपनीला लक्षात आणून सुद्धा ते दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळे युवासेनेच्या वतीने युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी आमरण उपोषण चालू केले। या उपोषणास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष विद्या साळुंखे यांनी पाठिंबा दिला। यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंखे, सचिन भोसले, गणेश भिताडे, पोपट जमदाडे, भारत सांगडे, भीमा भोई, सचिन इंगळे, नवनाथ इंगळे, विकास भोई, प्रशांत पराडे, ओम पराडे, दयानंद इंगळे, आदित्य इंगळे, भारत इंगळे, गणेश काळे, साधू शिंदे, बाळू इंगळे, बबन पराडे, निळू दळवी, सचिन लोकरे, अशोक देखणे, राजेंद्र इंगळे, यश भोसले, ई शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते। यावेळी अकलूज पोलीस स्टेशनच्या वतीने हवालदार स्वप्नील गायकवाड साहेब यांनी बंदोबस्त पुरवला।